एकमुखी जो रुद्राक्ष आहे तो साक्षात भगवान शिवजींचं रुद्राचं स्वरूप आहे। हा एकमुखी रुद्राक्ष धारण करत असताना ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप केला जातो। ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप करून आणि पंचामृताने स्नान घालून स्वच्छ सुंदर करून 108 वेळेस 1008 वेळेस शक्य होईल तितक्या वेळेस या मंत्राचा जप करून तो रुद्राक्ष जो आहे तो गळ्यामध्ये धारण केला जातो। ब्रह्महत्येसारखं पातक जर कोणी केलेलं असेल आणि घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल तर एकमुखी रुद्राक्ष हा अतिशय जास्त फल देणारा सांगितलेला आहे। एकमुखी रुद्राक्ष आणि 14 मुखी रुद्राक्ष हे दोन रुद्राक्ष हे अधिक महत्त्वपूर्ण सांगितलेले आहे। मनुष्याचं मनवांछित इच्छा पूर्ण होण्यासाठी एकमुखी रुद्राक्ष धारण केला जातो।